स्टार प्रवाह वाहिनीला पछाडत मागील आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या स्लॉट लीडर बनल्या होत्या. 2026 या वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यातील स्लॉट लीडर मालिका बनण्याचं बहुमान स्थान झी मराठी वाहिनीच्या 5 मालिकांनी मिळवलं होतं. मात्र झी मराठी वाहिनीला ग्रहण लागले असून तिसऱ्या आठवड्यात सगळ्याच मालिकांच्या TRPमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. झी मराठी वाहिनीच्या TRPमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत होती. दिवसेंदिवस होणारी वाढ झी मराठी वाहिनीला नंबर 1 वाहिनी बनण्याच्या दिशेने घेऊन चालली होती. मात्र तिसरा आठवडा झी मराठी वाहिनीसाठी निराशाजनक ठरला आहे. तर तेजश्री प्रधानच्या विण दोघांतलीही तुटेना या मालिकेने बऱ्याच दिवसानंतर TRPमध्ये मोठी झेप घेत टॉप 2 मध्ये स्थान मिळवून स्लॉट लीडर मालिका बनली होती. मात्र या आठवड्यात या मालिकेचे टॉप 2 चे देखील स्थान गेलं आहे आणि स्लॉट लीडरचं देखील स्थान गमावलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बनली आहे नंबर 1 आणि कोणती मालिका झाली आहे टॉप 5 मधून बाहेर याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये. चला तर मग पाहूयात झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 9 मालिका. तर नंबर 9 वरती आहे पारू ही मालिका 1.44 रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत पारू या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 1.0 या रेटिंगने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मालिकेच्या रेटिंगमध्ये घसरण होण्याचं कारण म्हणजे पारू या मालिकेची बदलती वेळ. शुभश्रावणी या मालिकेसाठी पारू या मालिकेची वेळ बदलून पारू ही मालिका आता रात्री 11 वाजता प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बदलत्या वेळेचा पारू या मालिकेवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन पारू या मालिकेची TRP धपकन आपटली आहे. घसरत्या TRPच्या अभावी पारू ही मालिका आता येणाऱ्या दिवसात बंद होऊ शकते. तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.8च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. तर नंबर 7 वरती आहे झी मराठी वाहिनीची नवी मालिका शुभश्रावणी. शुभश्रावणी या मालिकेने मिळवला आहे 2.4चा ओपनिंग TRP रिपोर्ट. शुभश्रावणी ही मालिका ओपनिंगमध्ये काहीही खास कमाल करू शकली नाही. शुभश्रावणी या मालिकेचं प्रमोशन जोरदाररित्या झालं होतं तरी देखील मालिकेच्या TRPमध्ये कोणताही प्रकारची वाढ पाहायला मिळाली नाही. आता येणाऱ्या दिवसात शुभश्रावणी ही मालिका TRPमध्ये कमाल करते का? शुभश्रावणी ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी अभिनेत्री वल्लरी विराज शुभश्रावणी या मालिकेद्वारे प्रेक्षकांमध्ये छाप सोडू शकली नाहीये असं या TRP रिपोर्टद्वारे दिसत आहे. तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.5च्या रेटिंगसह. तुला जपणार आहे ही मालिका मागील आठवड्यात स्लॉट लीडर मालिका बनली होती. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.3ने मोठी घसरण झाली आहे. आता पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे नेहमीप्रमाणेच देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 3.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात देवमाणूस मधला अध्याय ही मालिका स्लॉट लीडर बनली होती आणि याही आठवड्यात ही मालिका स्लॉट लीडरच बनली आहे. मालिकेने मिळवला आहे 3.1चा TRP. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRPमध्ये कोणताही बदल झाला नसला तरी मालिकेची TRP स्थिर आहे आणि मालिका स्लॉट लीडरवरती आहे. तर नंबर 4 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.4च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मी निवास मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.2ने मोठी घसरण झाली आहे. तर टॉप 3 मध्ये आहे मागील आठवड्यात टॉप 2 मध्ये असणारी तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 3.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात विण दोघांतली ही तुटेना ही मालिका स्लॉट लीडर बनली होती. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.4ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मालिकेने टॉप 2चं देखील स्थान गमावलं आहे. आता येणाऱ्या दिवसात विण दोघांतली ही तुटेना पुन्हा एकदा टॉप 2 मध्ये एंट्री घेते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तारिणी ही मालिका 3.6च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने घसरण झाली असली तरी मालिकेने यावेळी टॉप 2 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. तर नेहमीप्रमाणेच झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी. कमळी या मालिकेने मिळवला आहे 3.7चा TRP. कमळी मालिकेच्या TRPमध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. कमळी या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.4ने
मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कमळ या मालिकेची TRP घसरली असली तरी देखील कमळ ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे. आता येणाऱ्या दिवसात कमळ या मालिकेच्या TRP मध्ये अजून मोठ्या प्रमाणात घसरण होते का की अजून मोठ्या प्रमाणात वाढ होते हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 3 चा 17 जानेवारी ते 23 जानेवारीचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट. या टॉप 9 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता पुढच्या आठवड्यात या मालिकेच्या TRP मध्ये वाढ होते की घसरण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान झी मराठी वाहिनीची शुभश्रावणी ही नवी मालिका तुम्ही पाहताय का? तुम्हाला ही नवी मालिका आवडते का? हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. येणाऱ्या दिवसात झी मराठी वाहिनीची TRP वाढू शकते कारण झी मराठी वाहिनीवर सध्या नव्या मालिकेंचे तुफान येत आहे आणि येणाऱ्या मालिका या रंजक विषयासह आणि कलाकारांसह असणार आहेत आणि स्टार प्रवाह ही वाहिनी कदाचित मागे पडू शकते. दरम्यान येणारा काळच ठरवेल की स्टार प्रवाह की झी मराठी वाहिनी TRP मध्ये अव्वल राहणार. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्टार प्रवाह दुपार अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.